हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे. छोटी मोठी भूक म्हणली की काहीतरी मुलांना हेल्दी द्यावंसं वाटते. मग हेल्दी म्हणलं, हेल्दीही पाहिजे आणि टेस्टीही पाहिजे. त्याकरिता बघा, इथे खूप सुंदर असं व्हेज सँडविच इथं बनवलेलं आहे. खूप सारे व्हेजीज इथं टाकलेले आहे. तर रेसिपी बघा, तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघूया. एका कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे, 1 चमचा तूप घेतलेला आहे. इथे बटरसुद्धा तुम्ही वापरू शकता. नंतर व्हेजिटेबलमध्ये आवडीनुसार व्हेजीज टाकू शकता. इथे मी मशरूम घेतलेले आहे. तर मशरूम खूपच कच्चे नको लागायला, म्हणून काय करू आपण, थोडेसे 5-1 मिनिट याला परतून घेऊया. तर अशा प्रकारे मशरूम परतून झाले की मग नंतर आपल्याला त्याच्यामध्ये व्हेजीज टाकायचे आहे. तर तुम्ही मशरूम बघू शकता. मशरूम थोडे तुम्हाला साईजने कमी झालेले दिसतील आणि त्याच्यावर एक छान अशी गोल्डन परत आलेली आहे. तर अशा प्रकारे मशरूम झाले की मग आपल्याला त्याच्यामध्ये शिमला मिरची, कांदा, गाजर, तुम्ही त्याच्यामध्ये पनीर टाकू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही बरेचसे व्हेजिटेबलसुद्धा टाकू शकता. आवडीनुसार तुम्ही काहीही ॲड करू शकता. स्वीट कॉर्न टाकू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हे व्हेजीस एक छोटासा क्रंच राहिला पाहिजे अशा प्रकारे परतून घ्यायची आहे. नंतर एक तिखट टेस्टसाठी मी हिरवी मिरची इथे टाकलेली आहे, काळी मिरी टाकलेली आहे आणि थोडंसं, अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मिरची ही, हिरवी मिरची ही ऑप्शनल आहे. जर आवडत नसेल किंवा तिखटच नको असेल तर तुम्ही बिलकुल स्किप करू शकता. आणि जे गाजर आहे ते मी गाजर आधी टाकलं नव्हतं, तर गाजर हे आपण नंतर टाकू. तर बघा, इथे आपल्याला एक सॉस तयार करून घ्यायचा आहे. तर इथे बघा, मी मेयोनीज घेतलेला आहे 3 चमचे. आणि ते काही हे असं 3 चमचे किंवा 4 चमचे हे असं काही नाही, हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही बिलकुल करू शकता. तर आणखी इथे मी पिझ्झा सॉस घेतलेला आहे, तो 4 चमचे मी घेतलेला आहे. नंतर चाट मसाला घेतलेला आणि जो गाजर आपण त्या गरम करताना परतून घेतलेला नव्हता, तर तो गाजर आपण इथे टाकूया. तर बघा, हे असं मिश्रण आधी हे एकजीव करून घेऊया. आणि नंतर याच्यामध्ये बघा, माझ्याकडे स्लाईस नव्हती त्याच्यामुळे मी क्यूब टाकते आहे. तर क्यूब मी हा किसून टाकते आहे. आणि छान एकजीव होतो आणि प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला खूप छान चीझी, तिखट असं थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे. तर खूप छान अशा टेस्ट मिक्स होतात आणि खूप सुंदर अशी टेस्ट येते. तर बघा, जे व्हेजिटेबल आपण थोडेसे स्टर फ्राय केलेले होते, तर ते सुद्धा मी व्हेजिटेबल इथे टाकलेले आहेत. आणि हे छान असे मिक्स करून घेऊया आपण. आता बघा, बघू शकता, हे मिश्रणही खूप छान दिसते आहे. हे तसंच जसं दिसतं आहे तसं टेस्टीसुद्धा तेवढंच होतं. आणि टेस्टी तर आहेच, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते हेल्दीसुद्धा झालंच आहे. तर इथे बघा, मी ब्राऊन ब्रेड घेतलेले आहे. तर तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकता. किंवा आणखी तुम्हाला मल्टीग्रेन ब्रेड वगैरे बरेचसे मार्केटमध्ये येतात. आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे ब्रेड घेऊ शकता. तर इथे बघा, आपल्याला जास्त ओव्हरलोड पण नाही करायचं आहे मिश्रणचा, किंवा खूपच कमी आपल्याला टाकायचं नाही. अगदी असं छान लागलं पाहिजे, म्हणजे जास्त पण नको, कमी पण नको. अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण इथे ब्रेडला लावून घ्यायचं आहे. आता इथे चीज स्लाईस टाकण्याची आपल्याला काही गरज नाही, किंवा तुम्हाला खूपच चीझीला आवडत असेल तर मग तुम्ही चीज टाकू शकता. पण आपण चीज क्यूब टाकलेले आहे त्याच्यामुळे इथे मला काही गरज जास्त भासली नाही. तर बघू शकता तुम्ही, असं मिश्रण लावून घ्यायचं आहे. यामध्ये वरून तुम्ही ऑर्गॅनोसुद्धा टाकू शकता. आणि बघा, हे नंतर हे आपले ब्रेड एका स्लाईसने वरून स्लाईस ठेवून आपलं सँडविच रेडी आहे. आणि आता इथे बघा, हे सँडविच मेकर म्हणजे एक ग्रिल करायची मशीन आहे. तर इथे बघा, मी तूप लावलेलं आहे, तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. तर इथे हे आपल्याला छान असे रोस्ट करून घ्यायचे आहे. जर हे नसेल तुमच्याकडे तर म्हणजे काहीही प्रॉब्लेम नाही, ते तुम्ही तव्यावर सुद्धा छान असं दोन्ही साईडने प्रेस करून करून शेकून घेतलं तर ते सुद्धा खूप छान असे कडक सँडविच तयार होतात. तर या मशीनमध्ये आपल्याला फक्त 2 मिनटं लागतात. 2 मिनटं आपल्याला ही बंद करून ठेवावी लागते. आणि बघा, आता इथे आवाज दाखवला नाही, पण तुम्ही बघू शकता त्या चाकूच्या याच्यावरून कसलं कडक झालेलं आहे सँडविच छान. तर अशा प्रकारे बघा, आपलं सँडविच रेडी आहे. हेल्दी आहे, टेस्टी आहे, टिफिन आयडियासाठी सुद्धा खूप छान आहे. आणि छोट्या मोठ्या भुकेसाठी तर खूप सुंदर आहे. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.